पाऊस किती जोरात येऊ दे जायला तर लागणार आहे, कारण ते आपल्या जवळचे ना. राजू भाई उसको देऊ ना पॅक करके. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास पवार. आपण आज माझ्या यूट्यूब चॅनल नाव सांगायचं ना माझी तिकडे मला. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करू. चुकला असेल तर माफ करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भाई आज बघा व्हिडिओ कुठून चालू करतोय, आमच्या दुकानाच्या बाहेरून. फुल पाऊस दणदणीत पडतोय, सकाळपासून पडतोय म्हणा. पण आज व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे, मला श्रीकांत दादा माहितीच असतील, ते आपल्या वारीच्या व्हिडिओमध्ये आहेतच बघा. श्रीकांत दादा पवार त्यांच्या मुलीचा आज 5वा वाढदिवस आहे. तर त्यांनी आग्राचं निमंत्रण दिलं आहे. पाऊस किती जोरात येऊ दे जायला तर लागणार आहे, कारण ते आपल्या जवळचेच म्हणा. सागर भाऊचे मित्र पण आहेत, जायला तर लागणार आहे, कारण माणूस आपल्या जवळच आहे, त्यामुळं जायला तर लागणार आहे. चला तर मग पहिलं काहीतरी गिफ्ट घेऊया आपलं बजेट पुरतं, आणि मग जाऊया. काय कोथरूडला आहे त्यांचं बर्थडे. चला मस्त एक पॅक झालो आहे बघा. एक ह्याच्यावरती एक रेनकोट आहे, त्याच्या आतमध्ये अजून एक रेनकोट आहे, तिला मी टी शर्ट आहे, असं टोपी पॅन्ट बिन मस्त. चला जाऊ. तर मग आता आलो आपण इथं चौधरी बुंदी मिठाईची इथं. आता इथून आपलं गिफ्ट घेऊ मागच्या वेळेसारखं. आपलं हे नेहमीप्रमाणेचं फिक्स गिफ्ट आहे. आता हे तिसऱ्या वेळेसचं असलं आहे गिफ्ट, तिसऱ्या व्यक्तीला देते मी. आणि तिन्ही बड्डेला तिन्ही मुली होते वेंडी. भैया राजू भाई उसको देऊ ना पॅक करके. नहीं वो अपना मस्त वो गिफ्ट वाला. तीसरी बार लेके जाओ अभी. 3 बार दिया था करके, अभी ये 4थी बार रहेगा. नहीं तीसरी बार रहेगा, 2 बार करके. हाँ मस्त. आता मस्तपैकी श्रीकांत दादा पवारांच्या मुलीच्या बर्थडेला मस्त की भाई पेट्रोल भरलं आहे. आता जाऊ डायरेक्ट कमी सॉल्व कोथरूड. हो आता काय होतं काय नाही पुढं बघा. कॅश फ्लो म्हणून राहिला श्यामाला म्हटलं तुला काय माझ्याकडनं जे लागतं ते सांग मला. म्हटलं एक्सेप्ट आगे कोर्स म्हणून त्यांचं गिफ्ट घ्या. लय सोबत झालं रे. ठीक आहे जाऊ दे, चल मॅनेज करू कसं तरी. यार राईस घ्यायचं नसतं का? मी चुकलो का राईस घेऊन? राईस उगाच घेतलं यार मी. तर मित्रांनो फायनली आता सगळा कार्यक्रम एंड झालेला आहे. 10:30 वाजले. आता आपण आपल्या घरी जाऊ. फायनली सगळं झालं टाकून विकून. तर भाई मी एवढा घाणेरडा लुक केला. आत्ता मला एक मुलगा इथं म्हणते तुम्ही वेटर आहेत का, जीवन चांगलं झालं.
हो म्हणलं नाही मीटर बिटर नाही आहे, मी असं हे आलो होतो. आईचे कटकट भाई इज्जतच नाही. राहू दे, काय चुकलं असेल तर माफ करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भाई आजचं एवढंच होतं नाही का. बाय बाय.